नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 25 वेळापेक्षाही जास्त वेळा विचारले गेलेले 5 प्रश्न आपण पाहणार आहोत. हे पाचही प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूपच महत्त्वपूर्ण आहे. पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, भारताचे मार्टिन ल्यूथर किंग कोणाला म्हणतात? भारताचे मार्टिन ल्यूथर किंग कोणाला म्हणतात? कोणाला म्हणतात? तर स्वामी दयानंद सरस्वती यांना भारताचे मार्टिन ल्यूथर किंग म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, स्वामी दयानंद सरस्वती यांचा जन्म कोठे झाला, कोणत्या राज्यात झाला, कधी झाला, यावर वारंवार प्रश्न विचारला गेला आहे. तर पहा, स्वामी दयानंद सरस्वती यांचा जन्म गुजरातमधील टंकारा या गावी 1824 मध्ये झाला होता. लक्षात घ्या, गुजरातमध्ये टंकारा गावी 1824 मध्ये त्यांचा जन्म झाला होता. विद्यार्थी मित्रांनो, असाही प्रश्न विचारला गेला आहे, त्यांचे मूळ नाव काय होते? तर मूळशंकर होते. काय नाव होते? मूळशंकर. लक्षात घ्या, गुजरातमधील टंकारा या गावी 1824 मध्ये त्यांचा जन्म झाला होता. त्यांचे मूळ नाव मूळशंकर होते. पुढील प्रश्न पहा, महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली? विद्यार्थी मित्रांनो, तारीख तोंडी पाठ करून ठेवा. 24 सप्टेंबर 1873. 24 सप्टेंबर 1873 सत्यशोधक समाजाची स्थापना केली. कोणी केली? महात्मा ज्योतिबा फुले. पुढे पहा, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या दत्तक मुलाचे नाव काय होते? काय नाव होतं? तर यशवंत. काय नाव होतं? यशवंत. विद्यार्थी मित्रांनो, महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी झाला, कोणत्या गावी झाला, त्यांच्या पत्नीचं नाव काय होतं, त्यांनी पहिली शाळा सुरू केली होती, कधी सुरू केली, कुठे सुरू केली, हे आपल्याला माहितीच पाहिजे, कारण वारंवार प्रश्न विचारले गेले आहे. पहा, महात्मा ज्योतिबा फुले यांचं जन्मवर्ष 11 एप्रिल 1827. 11 एप्रिल 1827 महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म. त्यांचं जन्मगाव कोणतं आहे? तर कटगुण. काय नाव आहे? कटगुण. कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सातारा जिल्ह्यात आहे. त्यांच्या पत्नीचं नाव काय आहे? तर सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई. विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी पहिली शाळा सुरू केली कोठे? बुधवार पेठ, पुणे या ठिकाणी. कधी सुरू केली? 1848 भिडेंच्या वाड्यात. लक्षात घ्या, बुधवार पेठ, पुणे या ठिकाणी भिडेवाडा आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी पहिली शाळा सुरू केली. कधी सुरू केली? 1848. 50 वेळा हा प्रश्न विचारला गेला आहे. 50 वेळा की महात्मा ज्योतिबा फुले यांनी पहिली शाळा कोणत्या वर्षी सुरू केली? 1848. तोंडी पाठ करून ठेवा. त्यांच्या दत्तक मुलाचं नाव काय होतं? यशवंत नाव होतं. काय नाव होतं? यशवंत. पुढे पहा, पुण्याजवळ हिंगणे येथे अनाथ बालिकाश्रम कुणी सुरू केला? कुणी सुरू केला? तर महर्षी धोंडो केशव कर्वे. पुण्याजवळ हिंगणे येथे अनाथ बालिकाश्रम कुणी सुरू केला? तर महर्षी धोंडो केशव कर्वे. विद्यार्थी मित्रांनो, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी ज्या ज्या गोष्टी केलेल्या आहे त्यावर वारंवार प्रश्न विचारला गेला आहे. तर पहा, या ठिकाणी हे लक्षात घ्या, अनाथ बालिकाश्रम 1899 मध्ये कोणी? महर्षी धोंडो केशव कर्वे. महिला विद्यालय कोणी सुरू केलं? महर्षी धोंडो केशव कर्वे. कधी? 1907. निष्काम कर्ममठ स्थापना कोणी केली? महर्षी धोंडो केशव कर्वे. कधी? 1910. समता संघाची स्थापना केली कोणी केली? महर्षी धोंडो केशव कर्वे. 1944. लक्षात घ्या, या चारही गोष्टीवर प्रश्न विचारला गेला आहे. अनाथ बालिकाश्रम 1899, महिला विद्यालय 1907, निष्काम कर्ममठ 1910, समता संघ 1944. हे सर्व विद्यार्थी मित्रांनो तोंडी पाठ करून ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पहा, भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण आहेत? कोण आहेत? तर महर्षी धोंडो केशव कर्वे. महर्षी धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्न पुरस्कार कधी मिळाला? 1958. विद्यार्थी मित्रांनो, जे काही तुम्हाला सांगत आहे ते वारंवार 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 परीक्षेमध्ये विचारलं गेलं आहे. या व्हिडिओमधील प्रत्येक प्रश्न, प्रत्येक शब्द लिहून ठेवा. तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये 100% तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. मी काय विचारलं तुम्हाला? भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती महर्षी धोंडो केशव कर्वे. 50 वेळा हा प्रश्न विचारला गेला आहे. कधी मिळाला? तर 1958 मध्ये. लक्षात घ्या, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण
5 प्रश्न पाहिले आणि हे 5ही प्रश्न 25 वेळापेक्षाही जास्त वेळा विचारले गेले परीक्षेमध्ये. मग पोलीस भरती असो, तलाठी भरती असो. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.